सर नमस्ते. नमस्ते. जर तुमचं नाव गाव पत्ता. शरद मोहन झपाटे, राहणार तडसर कडेगाव तालुका, जिल्हा सांगली. सांगली जिल्हा. ओके ओके. तुम्ही सध्या काय सर्व्हिस करताय की शेतीच आहे? मी आता सध्या आर्मीमधून रिटायर झालोय. आर्मीमधून? हा हा. किती वर्ष सर्व्हिस केला? 24 वर्ष सर्व्हिस केली. 24 वर्ष सर्व्हिस केलाय. आणि आपल्याला म्हशींचा छंद आहे शेती करण्याचा. बरं बरं. शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही म्हशी करायचा विचार केला. आता सध्या म्हशी आहेत का तुमच्या इथं? आमच्याकडे सध्या 2 म्हशी आहेत. 2 म्हशी आहेत. आता नवीन ह्या 2 घेतलेल्या आणि आहेत. 2 नवीन घेतलेल्या. बरं बरं बरं. तुम्ही आता 2 वेळा दूध बघितला. दूध किती किती दिलेत काय? 2 वेळा आम्ही दूध बघितली. 8-8 लिटर दूध आम्हाला दोन्ही म्हशीने 8-8 लिटर दूध दिलं. हा हा. तरी एकटीचं रेडकू मेले पण समाधान वाटले काय? हो, एकटीचं रेडकू मेल आहे पण समाधान आहे. तरी पण दूध दिलं काय व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. तशी मी सगळी जबाबदारी घेतली. काही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला कुठलाही काय प्रॉब्लेम असला तर 24 तासात आम्हाला कधीही कॉल करा. काही प्रॉब्लेम आम्ही 100% तुम्हाला आहे. म्हशीचं दूध बी सांगितलंय. तुम्ही फक्त मी बोललोय तसं खायला वगैरे घाला. जरी काय प्रॉब्लेम आला तर मी माझा भैया देतो. नसले तर तुम्हाला रिप्लेस बदलून बी देतो. हे बी तुम्हाला बोलले. काय अडचण नाही. हां. तुम्ही आता समाधान आहे सगळं? आम्ही समाधान. नवीन नवीन मुलं आता जे बिझनेस हे करतात म्हशीचा वगैरे, तुम्ही आता सेवा मिलिटरीतून सुद्धा करताय, तर नवीन मुलांच्या बद्दल तुमचा काय संदेश आहे नवीन शेतकऱ्यांच्यासाठी? आजकाल छोट्या छोट्या कंपनीमध्ये वगैरे जातात. एवढं पेमेंट वगैरे काही देत नाहीत आणि आपला वेळ खूप खर्च होतो. त्याच्यापेक्षा असा छोटासा उद्योग सुरू करा. छोट्या लहानात एकापासून सुरू केलं तरी चालेल. हळूहळू तुमची प्रगती होईल. आणि हा धंदा चांगला आहे, काही वाईट नाही आहे. कष्ट करण्याची ताकद आहे ज्याच्याकडे, त्याला पैसा मिळणार. तुमच्या सोबत तुमचे मित्र आहेत का भाऊ आहेत? हे माझे भाऊ आहेत. भाऊ आहेत? हा, छोटे. त्यांच्याही म्हशी आहेत? त्यांच्या म्हशी आहेत. तुम्ही दोघांनी एक एक म्हैस घेतलाय? हो, दोघांनी एक. ओके ओके. तुमचं नाव जरा सांगा की. मिलिंद मोहन झपाटे. झपाटे. तुमची आता किती म्हशी आहेत? 4 म्हशी आहेत. 4 म्हशी आहेत. हां हां. तुम्ही आपल्या इथं ज्यावेळी तुम्ही म्हशी बघायला आला त्यावेळी त्या म्हणजे गोट्यामध्ये किती म्हशी होती? आमच्या 50 म्हशी होत्या. 50 म्हशी होत्या. गिराक होती काय? गिराक भरपूर होती? गिराक एवढी होती, एवढा गोंधळ होता की कोणती चॉईस करू असं आम्हाला सुद्धा कन्फ्यूज झालेलं. तुम्हाला समाधान एवढ्या ह्याच्यातनं हुडकून चांगले चॉईस मिळाल्या? समाधान आहे एकदम. हुडकून आम्ही चॉईसनं हुडकून म्हशी घेतली. ओके ओके. नमस्ते. अजून आम्ही परत आणि येणार. या 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 या. नमस्ते.